यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राजकीय वर्तुळातून नाशिक लोकसभेमध्ये पुन्हा नवा ट्विस्ट पाहायला मिळतो। नव्या चाचणीमध्ये सुद्धा भुजबळांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचं मात्र नाव मागे पडल्याची माहिती आहे। दिल्लीतूनही भुजबळांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता भुजबळच नाशिकचे उमेदवार असणार का महायुतीचे ते बघावं लागेल आणि याविषयी घोषणा कधी केली जाते याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। छगन भुजबळ तातडीनं नाशिकला येणार आहेत आणि अंतर्गत बैठका सुद्धा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भुजबळांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यास विद्यमान खासदार हेमंत गोडसे काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल, कारण हेमंत गोडसे 2 वेळा खासदार राहिलेले आहेत सलग नाशिकचे आणि तिसऱ्यांदा सुद्धा आपल्याला संधी मिळावी, उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करताना दिसून येत आहेत। त्यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं। मुंबईला आले शेकडो वाहनांसह आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या बंगल्यासमोर शासकीय निवासस्थानासमोर त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं, पण त्यांचं नाव कुठेतरी मागे पडलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा भुजबळ यांचंच नाव पुढे येताना दिसतंय। नवी चाचपणी जी करण्यात आलेली होती भाजपकडून त्यामध्ये सुद्धा भुजबळांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे आता नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून भुजबळ यांचंच नाव कन्फर्म होणार असं दिसून येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।